नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी 4,000 कोटी रुपये केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार असल्याची सुद्धा माहिती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आचारसंहिता चालू असल्यामुळे या ठिकाणी हे पैसे जे आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकले नाही अशी सुद्धा खंत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर मात्र सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करणार असल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली. तर मित्रांनो, बघितलं तर आता निवडणूक सध्या चालू आहे आणि निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा पर्याय या ठिकाणी जे आहेत राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. आचारसंहिता च्या अगोदरच या ठिकाणी हे पैसे जे आहेत मंजूर करण्यात आलेले होते, पण आता आचारसंहिता संपल्यानंतर हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. कारण या ठिकाणी बघितलं तर सोयाबीनला या ठिकाणी योग्य तो भाव मिळत नाही. त्याच कारणामुळे या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी हे पैसे देण्यात येणार आहे. 4,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि लवकरच हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र.